म्हसवड नगरपालिकेच्या निवडणुकीचा आजचा हा दिवस, मतदानाचा अखेरचा टप्पा, काही तास अवधी शिल्लक आहे. आपण आहोत प्रभाग क्रमांक 1 मध्ये आणि ही जी गर्दी दिसते, ही गर्दी सकाळपासून या प्रभागात मतदानासाठी आहे. आतापर्यंत सरासरी 60% मतदान सगळ्या बूथवर झालेलं आहे. आज दिवसभरामध्ये मतदारांचा उत्साह आहे, त्याचबरोबर उमेदवारांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचाही उत्साह दिसून येतो. आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये आढावा घेण्यास सुरुवात झालेली आहे. प्रत्येक कार्यकर्ता आपल्या बूथवर किती मतदान झालंय आणि किती मतदान राहिलंय याचा आढावा घेऊन राहिलेल्या मतदारांना वेळेत मतदान केंद्रावर कसं पोहोचवता येईल याकडे लक्ष देत आहेत. आपल्यासोबत आहेत प्रभाग 1 मधील उमेदवार, ज्यांनी दिवसभर इथं थांबून मतदारांचा उत्साह वाढवलेला आहे, त्याचबरोबर कार्यकर्त्यांचाही उत्साह वाढवलेला आहे. आणि संपूर्ण मतदारसंघातील मतदार इथं कसे येतील यासाठी प्रयत्न केले आहेत. काय सांगसाल, दिवसभर सकाळपासून या प्रभागातील मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसतोय. अजूनही आपण पाहिलं तर मोठीच्या मोठी लाईन या ठिकाणी लागलेली आहे आणि काही तास मतदान संपायला शिल्लक आहेत. सकाळपासून मतदारांचा उत्साह बघता यावेळी 100% मतदारांनी काय ठरवलेलं आहे हे चित्र स्पष्ट होते. आणि माझं असं म्हणणं आहे की मतदाराने मतदान करणं खरं तर महत्त्वाचं आहे. आणि आम्ही गेले 15 दिवस मतदारांना पर्यंत पोहोचून मतदानाला उत्साह तो निर्माण करणं किंवा त्या लोकांना मतदारांना प्रोत्साहन देऊन मतदान केंद्रापर्यंत आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि त्याचं हे फलित दिसतंय की आज 5 वाजून गेल्यात, आता 10 मिनिटात गेट बंद होईल तरी आणखीन लोकांचा ओघ आहे. लोक येत आहेत. 60% आतापर्यंत मतदान झालेलं आहे. आणि हे सगळं होणारं मतदान मला वाटतं की 80% पर्यंत मतदान होईल. 80 किंवा त्याही जास्त मतदान होईल. आता रात्री 8 वाजतील का 9 वाजतील काही माहिती नाही, परंतु मतदारांमध्ये उत्साह आहे. मतदार यावेळी पाठीमागच्या वेळेचे झालेलं परिवर्तन होतं, ते परिवर्तन बदलण्याच्या मानसिकतेत आहेत. आणि या म्हसवड शहराच्या विकासासाठी भरभरून मतदान लोकांनी आज केलेलं आहे. असा उत्साह मी गेले 20 वर्ष झालं राजकारण करत असताना बघत असताना असा उत्साह मला इतका उत्साह कधी दिसलेला नाही. पण आज जो उत्साह दिसतोय तो खूपच उत्साह आहे. आणि मतदात्यात जागरूकता मतदानाबद्दल आहे असं मला वाटतं. आज दिवसभर आम्ही आढावा घेत असताना एक प्रकर्षानं जाणवलं की प्रत्येक वेळी मतदान करताना 3 EVM मशीन होत्या, परंतु यावेळी एकच EVM मशीन असल्यामुळे मतदारांमध्ये थोडीशी संभ्रमावस्था होती मतदान करताना. त्याचा परिणाम काय तुम्हाला जाणवला का? हो, नक्की. जरा थोडंसं मतदान करताना लोकांना जम्बलिंग होत होतं, दिसलं आम्हाला ते. परंतु एकच असल्यामुळं 3 EVM मशीन किंवा EVM पॅड 3 ठेवण्यापेक्षा हेही चांगलं आहे, काही अडचण नाही. असं जरी केलं तरी एकाच मशीनवरती मतदान करणं लोकांना सोपं गेलं. या निवडणुकीत वाढलेला मताचा टक्का हा नेमका कुणाच्या बाजूने जाणार हे आपल्याला येणाऱ्या 21 डिसेंबरला समजेल. उद्या होणारी मतमोजणी नागपूर खंडपीठाने स्थगित करून ही मतमोजणी 21 तारखेला ठरवल्यामुळे आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल. 21 तारखेला आपल्याला हा बंद पेटीतला निकाल समजेल. नागपूर खंडपीठाने दिलेल्या निकालाच्या विरोधात 21 तारखेचा निकाल, त्याच्या विरोधात भारतीय जनता पक्ष, या राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ हे कोर्टात गेलेले आहेत. आणि त्याचा निकाल आणखी येणं बाकी आहे. कदाचित निकाल उद्याही लागू शकतो. निकालाची ही संभ्रमावस्था आपल्याला उद्या सकाळपर्यंत समजेल की आताच भाजपच्या उमेदवारांनी आपल्याला एक माहिती दिली की राज्याचे मुख्यमंत्री यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे उद्याच्या मतमोजणी संदर्भात. त्याचा निकाल काय येईल तो येईल, परंतु तुर्तास तरी नागपूर खंडपीठाच्या अहवालानुसार ही मतमोजणी 21 तारखेला होईल. आणि त्या दिवशीच या वाढलेल्या टक्क्याचा कौल कोणास मिळेल हे कळेल.